नमस्कार, अपूर्वाईमध्ये मी अपूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज मी दहीवडा बनवणार आहे. पण हा दहीवडा मी नेहमीसारखा तळून न घेता एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. अगदी सोप्या आणि पौष्टिक पद्धतीने हा दहीवडा कसा करायचा ते बघूया. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ 4 तास पाण्यात भिजवून घेतली आहे. 4 तास भिजवायची आपल्याला ही. आणि त्यानंतर ह्यातलं सगळं पाणी उपसून त्यात आपण थोडंसं आलं घालून मिक्सर मधून त्याची पेस्ट करून घेणार आहोत. हे मिक्सर मधून काढताना आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. डाळीत पाणी आहेच आहे, शिवाय आपण 2-3 चमचे पाणी फक्त यात ऍड करूया. आलं घालतीये, थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि अगदी 1 किंवा 2 चमचेच पाणी. असं करून मी थोडी थोडी ही डाळ वाटून घेणार आहे. सगळी त्याची स्मूथ पेस्ट बनवायची आपल्याला, घट्टसरच. उडदाची डाळ बारीक करून झाली आहे. मी किती घट्टसर पेस्ट बनवली आहे बघा. पाण्याचा अगदी कमीत कमी वापर केलाय. आता मी हे सगळं मिश्रण 5 ते 6 मिनिटं फेटून घेणार आहे. ह्याने हे सगळं लाईट होईल, फ्लफी होईल. आपण एखाद्या चमच्याने किंवा विस्कनी हे छान 5 ते 6 मिनिटं फेटून घ्यायचंय. 5 मिनिट मी हे सगळं छान फेटून घेतलंय. आता आपण बघूयात ते आपल्याला हवं तसं झालंय का. आपण 1 चमच्यावर थोडंसं घ्यायचंय आणि हे एका रूम टेम्परेचर पाण्यामध्ये 1 ड्रॉप घालून बघायचंय. जर ते असं वर तरंगलं ह्याचाच अर्थ आपल्याला हवं तसं ते झालंय. आपण काढून घेऊया गोळा. आता आपण दही बनवून घेऊया. मी 1 वाटी दही घेतेय. त्यात अगदी थोडंसं पाणी, 1-2 चमचे. त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा साखर घालतेय मी. त्यात आपण अर्धा चमचा जिरेपूड घालूया. हे सगळं दही आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं दही हवंय, साधारण असं. आता मी एका पातेल्यामध्ये 4 ते 5 वाट्या पाणी उकळत ठेवलं आहे. ह्यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि हे पाणी आपल्याला मोठा गॅस करून उकळून घ्यायचंय छान. आता आपलं पाणी छान खळखळ उकळायला लागलंय. गॅस मीडियम फ्लेमवर करूया. आता ह्यात आपल्याला आपले वडे सोडायचे आहेत. हाताने सोडूया, म्हणजे आपल्याला गोलाकार सोडता येतील ते. हाताने साधारण एक गोल करून आपण आपला वडा त्यात सोडूया पाण्यात. आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण सोडून घेऊया याच्यामध्ये वडे. मी गॅस मीडियम फ्लेम केला. एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे. एक 3-4 मिनिटांनंतर आपण अगदी अलगद हाताने हे वडे पलटून घेऊया. सगळे वडे मी पलटून घेतलेत एकदा. आपले वडे छान फुलून येत आहेत, त्याचा रंगही बदलतोय. अजून एक 3-4 मिनिटं आपण ह्या साइडनी तुम्हाला झूम करून दाखवते जरासं. आपला वडा छान फुलून आलाय दोन्ही साइडनी. आता तो अलगद हाताने आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया, यातलं सगळं पाणी काढून. अशाच प्रकारे आपण उरलेले वडे सुद्धा ह्यात सोडून घेऊया. आपण कढी गोळे करतो तेव्हा आपण असेच त्याच्यामध्ये कढीमध्ये, उकळत्या कढीमध्ये बेसनाचे गोळे सोडत असतो. तसेच आपण इथं पाण्यामध्ये आपले हे उडदाच्या डाळीचे वडे पण आपण छान शिजवून घेतलेत. जे डाएट कॉन्शियस आहेत, तेल नाही खायचे, बारीक व्हायचे, अशा सगळ्यांसाठी वडे उत्तम आहेतच. त्याचबरोबर आपल्याला कष्ट किती कमी लागले बघा. क्लीनअप पण ह्याचा खूप कमी आहे, त्यामुळे कधी करून खायसाठी छानच आहेत. असेंबल करूया. एका प्लेट मध्ये मी हे वडे ठेवून घेणार आहे. सगळ्या वड्यांवर दही घालून घेऊया. जर आवडत असेल तर ह्यावर आपण थोडीशी
जिरं मोहरीची फोडणी घालून घेऊया छान. तर त्यावर अगदी थोडीशी आपण कोथिंबीर भुरभुरूया बारीक चिरलेली छान. चिमूटभर जिरेपूड. त्याचबरोबर आपण चाट मसाला आणि बारीक चिरलेला कांदाही घालू शकतो. मी दाखवायला विसरून गेली ते. मला हवं तर तुम्ही यावर चिंचगुळाची चटणी किंवा पुदिन्याची चटणी घालू शकता. अगदी चिमटभर लाल तिखट भुरभुरायचे. हवी असेल तर थोडीशी बारीक शेव. तर मंडळी, आपला हा आगळा वेगळा दहीवडा तयार आहे. कसा वाटला सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.